हॅलो, चला मॅचला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल वेळ घेऊ नका आता, अन्यथा पुढील त्या मॅचेस आहेत ना ते आपल्याला कमी चचकटे खेळावे लागतील. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. माझ्या मोबाईलवरती 400 ते 500 SMS आहेत तुमच्या स्पर्धेसाठी, पण कुणाच्या होता वाचू शकत नाहीये, गॉगल घरी आहे. चला सर्व मॅचेससाठी तयार राहायचं आपण. ऑफिशियल्स चला, सलामीची जोडी मैदानावरती शरद आणि त्याच्यासोबत भावेश. SBCC उमरोली कर्जत टेनिस क्रिकेटमधील एक अफलातून संघ आपण पाहतो. दुसरीकडे हिंदी विभागामधून आलेला कुडूस सतीशजी खाडी आणि अख्तरजी पठाण SKK अकुबाई गणेश तरे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. थोड्याच दिवस त्याच्या गावामध्ये जिवलक चषक, SPL हिंदू हृदय सम्राट चषक, पण सर्वात मजा असते त्या जिवलक चषकामध्ये. मॅच ऑन होते. 3 षटकांचा सामना असतो. 1 षटक पॉवर प्लेचं, 2 रेग्युलर षटक आहेत. आपला जो रूल्सच आहे 5-4-3-2-1. चला, पहिलं षटक, पहिला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय शोएब. आतापर्यंत तुम्ही बाबूशाह यांची बंदूक फायरिंग चालवली त्यांना पाहिली, एन्जॉय केला. यानंतरही ते एन्जॉय देतील. योगेश दादा यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. जाऊया मैदानावरती, पुन्हा एकदा जॉईंट होतो तुमच्या सोबत. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडने, चांगला चेंडू पडल्यानंतर उचलेला चेंडू होता. ST रक्षक थोडासा मिस करतोय. चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला उद्या सर डायरेक्ट हिट जरूर केलं, पण एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाते. एका धावाने अकाउंट ओपन झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. शरद आणि भावेश, आज जर पाहिलं गेल्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये भावेशने आपल्यातून कामगिरी केली. SBCC उमरोली संघाकडून तारणहार ठरलाय तो आजच्या स्पर्धेमध्ये. इथे मिडल षटक टाकणारा गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती आहे. शोएबचा पहिला चेंडू सिंगल होती. STच्या पाठीमागे ओंडो, खूप मोठं नाव आहे यार या खेळाडूला. पाहायला आपण पाहतो, दूरवरून लोक यायचे. आता फैजान मेमन यालाही पाहण्यासाठी पाहतो आपण. अनेक जण येत असतात. इथे दूरवर होता चेंडू, पंचांनी हेरलं. 2 हात समांतर केले. वाईटची धाव, एक्स्ट्रा धाव. या ठिकाणी धावसंख्यामध्ये वाढ होते. पंच आमचे फिरोजजी आहे, त्याचबरोबर राजेश सर, 2 ऑफिशियल आपण त्या ठिकाणी पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. जे प्रेक्षक मायबाप आत्तापर्यंत आहेत त्यांचं मनापासून गोड कौतुक. जे आमचे दुकानवाले आहेत, शॉपवाले आहेत, खाऊ गल्ली भरलेले, त्यांचं मनापासून गोड कौतुक. चाय, चायनीज जे पाहिजे ते तुम्हाला तिथे भेटते. आईस्क्रीम आहे, महालक्ष्मी कुल्फी होती, सर्व काय आहे तिथे. एन्जॉय करा. गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या साईडने पुन्हा एकदा पंचांना क्रॉस करून इथे जोरदार अपील केली जाते. थोडंसं आपण पाहतो कुठंतरी आपण पाहिलं गेलं तर लेग बायची धाव थोडं बाहेर होतं. पंचांनी सांगितलं, पिचिंग पंचांनी चेक केली. इथे पाहतो सिंगल, पुन्हा एकदा लेग बायची धाव. कशी पण येऊन दे, धावांची गरज आहे. आपण पाहिलं गेलं शफल झाला होता ऑफ स्टंप पासून. आपण पाहतो थोडासा दूरवर होता, व्हाईट जरा चेंडू होता. सरांनी इनफॅक्ट पाहिला गेला आणि इनफॅक्ट मध्ये पाहिलं गेलं ऑफ स्टंपच्या थोडासा समोर आहे. थोडा बाजूला जाऊन आपण पाहिलं गेलं चेंडू बाहेर निघतो आणि पंचांनी हेरलं. लाजवाब, व्हेरी गुड डिसिजन सर, अफलातून डिसिजन फिरोज सरांचा. इथे रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न जरूर, टायमिंग परफेक्शन झाला नाही. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. एका धावेने पुन्हा एकदा स्लोअर धावसंख्या अग्रेसर होते 4 या आकड्यावरती. 4 धावा आपण पाहतोय. वरने वावलोली
भडवल दामत आपण उपस्थित राहायचंय. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता. बाईची एक धाव बाय बाय टाटा करत धावसंख्येमध्ये आकार दिला जातोय. एक धाव पाहतो आपण. गोलंदाज अफलातून कामगिरी करतो योगेश. त्याच्या भात्यातले प्रत्येक चेंडूचा तो वापर करतो. अग्रेसर होतोय. गोलंदाजाकडून एक चेंडू टाकला जातोय. तोफेचा गोलासारखा चेंडू फलंदाजाकडे जातोय. फलंदाज आपण पाहतोय थोडं अडचणीत सापडले, पण एक धाव आपण पाहिलं गेला बाईच्या स्वरूपात आली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5-4 चेंडूच्या समाप्तीनंतर. गणेश तरेन अख्तर पटा यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे 5 चेंडू आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 7-6 सुरुवात पाहिली गेली. याच जोडीने आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. कासगाव संघाच्या विरोधात खेळत असताना 40+ धावांची पार्टनरशिप पाहिली होती. 7 चेंडू 16 धावा आपण पाहिलं त्यावेळी शरद, आणि त्यानंतर 3 एक्स्ट्रा 23 धावा भावेशच्या होत्या. 40 धावा आपण पाहिल्या होत्या. इथे उर्फी चेंडू आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये शतरक्षक आलाय. त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला होता रोशन, आणि कोणत्या प्रकारची चुकी नाही. पहिला झटका, पहिला अद्रा, पहिला गडी गारज झाला. पहिला विकेटचं पतन झालं. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ, आणि शेवटच्या चेंडूवरती झाले या फलंदाजची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. आमच्याकडे कव्वा आहे. दोन षटक अजूनही बाकी आहेत. प्रेक्षक मायबाप आतुरतेने वाट पाहतात. पहिली रजनी कर्जत टेनिस क्रिकेट मधली आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा षटक दुसरा गोलंदाज पाहतोय रोशन, ज्याने आता झेल पकडला होता. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकाची गोलंदाजी केली होती. 5 विकेट 7 धावा देऊन त्यांनी प्राप्त केलं होतं. म्हणजे चांगली कामगिरी म्हटली जाईल. काल पारितोषिक भारी होते. काल विजेता संघ जो क्वालिफाय झाला त्याला 2000 होते. ज्यांनी जास्त धावा काढल्या धीरज त्याला 2000. काल क्वालिफाय झाला भडवल संघाला 2000 आपण पाहिले गेले, आणि पंकज मस्करला 2000 भेटले. इथे दूरवर चेंडू आहे. पंचाने हेरला 2 हात समांतर केले. एक्स्ट्रा धावेने स्कोरकडे अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 7. जशी मिझानबाईला इम्रानबाईची 7, खुरमबाईला फरानबाईची 7, मैदानामध्ये फिरोजबाईला राजेशची 7, इथं आम्हाला नितीश तरेची 7, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 7. गोलंदाज तयार. इथं पॅडल करायचा प्रयत्न होता. फुल लाईन स्वतःला यॉर्क करून घेतलं. फलंदाज त्रिफळाची होतो शर्यत. मोठा झटका असेल SBCC उमरोली संघाला. पलसदरीवरून आपण पाहतो कर्जत तालुक्याचं टोक पलसदरी, आणि तिथून आपण पाहिलं गेलं पारितोषिक आलंय बाबू दरेकर यांच्याकडून, दादू दरेकर यांच्याकडून पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक साठी 500, सलगचे 3 षटकार, 500 रुपयाचा पारितोषिक. आज सर्वात जास्त पटकवलेत आणि प्राईज मनी पटकवले ते कुडू संघाने. ओमकार भानुशाली 15,000 रुपये. त्यानंतर इथे आपण पाहतोय काहीसा पारितोषिक त्यांना भेटलेत. अनेक पारितोषिक पटकवले आज कुडू संघाने. गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या साईडची पुढचा चेंडू
इथे चांगला चेंडू आपण पाहायला गेला. इथे पॅट आणि चेंडूचा टायमिंग होत नाही. हरीश लोंगले आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानावरती साहिल नॉन स्ट्राईकला आहे. साहिल अजून कोणत्या प्रकारचा चेंडू खेळला नाही, त्याला अजून संधीच भेटली नाहीये. भावेश बाद झाला. कोणत्या प्रकारची धाव त्याच्या बॅटमध्ये शरद माघारी आला. आत्ता परत अवांतर धावाचा विचार केला तर 4 अवांतर धावा. इथे समोर होता चेंडू, थोडा बॅकफुट होती, जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, जागा बनवण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदा झप दिशी आला चेंडू. एक सिंगल आपण पाहतोय लॉंग ऑफ फ्रीजनमध्ये. फैजान मेमन त्याच्या बॅट आपण पाहतो वांगणीमध्ये. पुरू यादव जे HD ब्रँड बॅट त्या ठिकाणी त्याच्याकडून पुरवल्या जातात. फैजान आपण पाहतो लॉंग ऑफला आहे. होंडो स्लीपला त्याच्या पाठीमागे मुदस्सर. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिला गेला. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाहीये. आपण पाहतो नाईट स्पर्धा असं पाहतो आणि बाईकची एकदम पंच पाहतात. योगेश पाहिलं गेलं ना अशा मॅचेस आपण पाहतो जेव्हा एखादी डेची स्पर्धा येते, रजनी नाईट आपण लाईट बघतो, बॅड लाईट असते, सायंकाळ झालेले असते. आमचे शिट्टी बहादर आमचे या ठिकाणी शेलूवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. संजय मसने, तर संजय मसने आता या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. सुरेख फटका. इथे थोडंसं फंबल पाहिलं गेलं. एक धाव, दुसरी धावांचा प्रयत्न. तू मॅचा खेळ, तू आ मी जातो, तू ये मी येतो, या करता करता हर्षल माघारी परतला धावबादच्या स्वरूपात. दुर्दैवाची धावचीत होतो. झटका दिला गेला SBCC उमरोली संघाला. हर्षल सारखा हार्ड हिटर बहादूर माघारी परततोय. संघासाठी जे पॅकर आहेत त्यांचे सतीशची शिवाजी कारिक यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी 3,000चा पारितोषिक आहे. त्याचबरोबर उमरोली संघासाठी जरी ते आज कुडू संघाचे पॅकर असतील पण त्यांनी उमरोली संघासाठी पण लगातार 3 षटकाराला 3,000चं पारितोषिक लावलं. आपण पाहतोय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि एक चांगले युवा उद्योजक आणि शेलू गावचे थेट सरपंच माननीय शिवाजीदादा कारिक यांचे सुपुत्र. सध्या सतीशदादा कारिक अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेला संघ पॅक करत असतात. अख्तर पठाण आणि सतीशजी कारिक यांच्या माध्यमातून आज कुडू संघ या ठिकाणी खेळतो. त्यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलं आहे. पारितोषिक दोन्ही संघासाठी आहे. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 5.50च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 खेळाडूंमधून घेतलेल्या 11 धावा. शेवटचा अंतिम षटक आहे. इथं गोलंदाजी मार्क आपण पाहतोय चिराग. आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. इथे रिव्हर्स अटॅक आपण पाहतो. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक मुदस्सर आहे. चेंडूकडे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न साहिलचा. चिराग गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू डॉट. आता 5 चेंडूमध्ये किमान आपण पाहतो तर दामत संघ खेळत होता, त्यांनी 4 षटकामध्ये धावा बनवल्या होत्या 18. इथं त्याच पद्धतीने बॅटिंग व्हावी अशी अपेक्षा आहे. चांगला फटका. लॉंग ऑन झोनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचला. 1 धाव घेण्यात आली. आणि का धावतोय, कशासाठी धावतोय हा विचार असेल. साहिल या ठिकाणी आपण पाहतोय बाद झाला. अक्षय दुसरी धावांचा प्रयत्न होता. आता मैदानात पोहोचला तो गणेश घारे.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं होतं तिथे डॉट होतं, त्यानंतर सिंगल आली. डबल घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 12 धावा स्कोर गार्डवरती आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. ओरपी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय. अंदाज आखला. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज होतो बाद. आणखीन एक झटका. पाहतो डावखुरा त्याचा फलंदाज मैदानात रवाना झालाय. 4 चेंडू झालेत या ठिकाणी. आपण पाहिलं गेलं अक्षय लोंगले माघारी परतला. चेतन नवीन फलंदाज मैदानात रवाना झालाय. चिराग चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. कोणत्यापर्यंत हे सर्व कटर आहेत. चेंडू पडल्यानंतर वलन घेणं आपण पाहिलं गेलं. जरी पिच आपण पाहिलं गेलं थोडंसं लांब आहे विकेट आपलं, पण या विकेटवरती पण चेंडू फिरवण्याची क्षमता आपण आतापर्यंत कुडू संघाकडून पाहिले. इथे तयार होतो पुन्हा एकदा. इथे समोर होते डावकर हाताचा फलंदाजाला डावकर हाताचा गोलंदाजा समोर आणि इथे ना आव देखा ना ताव देखा देखा चेतन का घाव देखा. त्याच्या बॅटमधून आला एक बेहतरीन चौकार. आणि इथे फसला एसटी रक्षक. 2 धावा आपण या ठिकाणी पाहिला गेल्या. 2 धावेने पूर्ण तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे तिसरी धावांच्या प्रयत्नात फलंदाज चेतन धावबाद होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. चेंडू समाप्त झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. चेतन बॉल द्या. चॉईसला बॉल द्या. चला बॅट्समन बॉल घेऊन जा. बॉल द्या त्यांना. बॅट्समॅनला बॉल द्या. मुदस्सीर हा बॉल घेतले. चला चॉईस इथे केले जातात. SBCC उमरोली टीमसाठी कॅश प्राइज आलाय. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. लगातार 2 विकेट जर आल्या तर दादू दरेकर जे पलसदरीवरून खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक 2 विकेट्सला 500 रुपयाचं कॅश प्राइज. वातावरण शांत झालंय पण चायची टपरी एकदम गज भरली.
तर चायवाले चाचा तसं चायची आपण चुटकी थोडसा ब्रेक घेऊया आणि ऐकूया आवाज आमचे मित्र बाबूशा थोडासा डिस्काउंट 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 होऊन जाऊन दे. हेलो हेलो चलिए भाई 18 की जरूरत है और पहली गेंद के ऊपर देखिए भाई कहती न तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया और पहला छक्का. अब लग रहा है मुकाबला देखते हैं यहाँ पर से कितना लंबा बनाएंगे. भूमि लेवल स्मार्टर टीम है मुश्किल उनके लिए बनाता हल्के में लिए थे लेकिन सब रहा. एसकेपी 11 से कुरुष्टी में बच्चे सिर्फ शायरी सुनना चाहते हैं भाई यहाँ पर. ये देखिए भाई कहते हैं ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे और हर्षद के बल्ले से छक्का लगा. अरे नन्ना मुन्ना तू भी क्या करे. चलिए भाई बच्चे खुश हैं और चाय भी आ चुका है कड़क और बल्लेबाजी हो रही है बेधड़क. हमारी खामोशी पे शक मत करना. हम वो परिंदे हैं सीधा पिंजरे को लेकर उड़ते हैं क्योंकि 2 गेंद पर 2 छक्के आने के बाद है कहते ना जंगल में शेर से और टेनिस क्रिकेट में हर्षद से थोड़ा बच के रहना. अभी 6 रनों का जरूरत है. मैच ज्यादा लंबा शायद है 7 है. थोड़ा जल्दी बल्ले का मुंह बंद कर लिया था और ओवर थ्रो से 1 रन आता हुआ. बहुत बढ़िया बल्लेबाजी बल्ली से रन आता हुआ. फिरोज खान सा देखिए भाई कमाल की अंपायरिंग है. कहते ना बॉलीवुड में सबसे कठिन रोल एक अच्छे एक्टर को दी जाती है और क्रिकेट में अंपायर है. बल्ला कितना तेज देखिए घुमाते हुए. मुदस्सिर देखिए कमाल की अच्छी गेंदबाजी रही जब रन ज्यादा नहीं बन पाया. अब घर का टीम भी तैयार हो चुके हैं. टॉप 5 का ना टॉप 5 का मुकाबला देखिए अब इसके बाद है. आज के रातों में ये आखिरी टीम होगा टॉप 5 में पहुंचने वाली. चलिए साहिल लोंगले का ओवर यहाँ पर कंप्लीट हुआ. यहाँ पर 2 छक्का खाने के बाद है ओवर को ज़्यादा लंबा नहीं बनाने थी. 13 रन बनाए लेकिन अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे 6 रनों की जरूरत है और 12 गेंद बचाए. क्या उम्मीद कर सकते हैं मुकाबला को नीतीश तरह 12 पे 6 चाहिए. एक गधे ने उम्मीद किया था भाई क्योंकि एक गधे को जब उसके मालिक पिटाई कर रहा था उस रास्ते से कुत्ता गुजरा. अरे वो गधा भाई इतना मार खा के क्यों यहाँ पड़ा है. तो गधा कहता है एक बहुत बड़ी उम्मीद के साथ अरे ऐसी कौन सी उम्मीद है इतनी बड़ी कुर्बानी दे रहा है. गधे ने कहा मेरी मालिक की लड़की जब भी फेल होती है और यही कहता है कि तेरी शादी इस बार गधे से करवा दूंगा. गधे ने उम्मीद रखा था. हम तो उतना बड़ा उम्मीद नहीं रख सकते हैं. हाँ यही बात बताया ज्यादा उम्मीद नहीं कर सकते हैं लेकिन चौके के साथ है मैच अभी भी इंतजार वेट रहेगा. 2 रनों की जरूरत है. जाओ बच्चे सो जाओ सुबह स्कूल पे जाओ तो पढ़ाई लिखाई छोड़कर खूब खेलो पबजी. बाद में नौकरी ना मिलने फिर बेचना सब्जी. पढ़ाई भी करो क्रिकेट भी खेलो क्रिकेट भी देखो. चलिए अब चाय है चाय पिलाओ.
चाय का कप देखिए भाई, मानो कि जैसे पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। नहीं, ये आयोजक की गलती नहीं, चाय के दुकान वाले ने कप की साइज देखिए, ये तो थोड़ा बड़ा है और इससे भी छोटा साइज कप आता है। साला कभी कभी लगता है चाय पिला रहे हैं या पोलियो का ड्रॉप पिला रहे हैं। चलिए मैच को फिनिश किया यहाँ पर। चलिए गुज्जर कहाँ गए भाई? मेला। चलिए डीजे थोड़ा होने दीजिए।